भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये सेवेकरिता घेतलेला अभंग, आपल्या पुढ्यात ठेवलेला अभंग, भगवान निवृत्तीनाथांच्या दरबारात सेवेकरिता घेतलेला अभंग, महावैष्णव माऊली ज्ञानोबराय साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती की ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, अर्थात सांगितला, ते माऊली ज्ञानोबराय या अभंगाद्वारे परमात्म्याशी संवाद साधतात. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानोबराय परमात्म्याशी देवाशी संवाद साधतात या अभंगाद्वारे. हे देवा, खरं पाहिलं तर तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही. वय आहे 16 वर्षांचं. तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही म्हणून आम्हाला सांगावा लागतो. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. देवा, तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही म्हणून सांगावं लागतं. कोण? ज्ञानोबराय देवाशी संवाद साधतात. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. तुझ्या नामानं माझ्या मनातल्या सगळा संदेह फिटला रे देवा. बाप रखमा देवरू श्री विठ्ठला. काय? माझ्या जीवनाची वाटचाल करत असताना आयुष्यामध्ये प्रथम मी नामाला प्राधान्य दिलं. त्या नामामध्ये आवड ओतली, नामानं आरंभ केला, अधिक त्या नामामध्ये आदर व्यक्त केला. आरंभी आवडी आदरे आले नाम. त्यानं काय झालं? तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. तुझ्या नामामुळं आज मी जगामध्ये पूर्ण काम झालो. माझ्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं काम शिल्लक राहिलं नाही. मग कोणतं नाम? तर त्याचं उत्तर ज्ञानोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. राम कृष्ण गोविंद गोपाळा. कोणी त्याला राम म्हणतं, कोणी त्याला कृष्ण म्हणतं, कोणी त्याला गोविंद सांगतं, कोणी त्याला गोपाळ सांगतं, कोणी त्याला शिव सांगतं, कोणी त्याला विष्णू सांगतं, कोणी त्याला दत्त सांगतं, कोणी त्याला राम सांगतं, कोणी त्याला हनुमंत सांगतं. अशा अनेक नावाने ओळखला जाणारा परमात्मा, या नामाचा मी जयजयकार केला. राम कृष्ण गोविंद गोपाळा. अर्थात तू मायही आहेस आणि माऊली आहेस. तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. विठ्ठल 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 सेवेच्या भावविश्वाला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा अल्पपर्याय वक्त्याचा अद्द करते. अनेक वर्षाची परंपरा राखत याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात भक्तिभावनेने श्रद्धेने आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी ग्रामा गेल्या 20 वर्षापासून अखंड नाम सप्ताह सुरू आहे आणि या वर्षीचं 21वं वर्ष आहे. अर्थात 2ऱ्या तपाच्या आसपास आपण पोचत आहोत. 12 वर्ष एक तप झाल्याच्या नंतर आता जवळजवळ 2ऱ्या तपाकडे आपली पाठलाग आहे, आपला प्रवास आहे. आणि या 21व्या वर्षातल्या सप्ताहातल्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आज आहे. तसं पाहिलं तर आपण फार भाग्यवान आहात. त्याचं कारण तुम्हाला जो जन्म मिळाला तो निवृत्तीनाथांच्या चरणापाशी जन्म मिळाला आहे. की याकरिता देशातले लोक इथं येतात, जगभरातले लोक इथं येतात. पण तुमचं महत्भाग्य की आपण निवृत्तीनाथांच्या चरणापाशी तुम्हाला जागा इथं प्राप्त झालं आहे. फार जवळ आहात नाही का? धावत गेला तर तुम्हाला फार फार तर 20 मिनिट, जास्त झाले का? 20 ते 15 मिनिटाचा प्रवास आहे धावत गेलात तर. फार काही कळलं आहे. याचा अर्थ पूर्वी जन्मी आपण काहीतरी पुण्य केलं असावं आणि या दृष्टिकोनातून परमात्म्यानं निवृत्तीनाथांच्या चरणापाशी तुम्हाला जागा दिलेली आहे. इथं आपला हा अखंडनाम सप्ताह सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज, स्वल्पविराम गुरु धीरजनाथजी महाराज, तसेच महामंडलेश्वर रघुनाथजी महाराज, देवबापा कौसात फरशीवाले बाबा, हरिभक्तपरायण बापू बाबा देवरगावकर, म्हणजे वैकुंठवासी झाले तेच ना,
वैकुंठवासी बापूबाबा देवरगावकर, हरिभक्तपरायण यशवंत बाबा धुमोडे, हरिभक्तपरायण सीताराम महाराज गणेश गावकर, महाले काय महाले यांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण यात उल्लेख केला आहे. ब्रह्मगिरीच्या पंचक्रोशीतील धुमोडे गावात साराबादप्रमाणे अखंडनाम सप्ताह साजरा होतोय. सर्व महिला बचत गट व तरुण मित्र मंडळ धुमोडी, समस्त भजनी मंडळ व नटराज भजनी मंडळ धुमोडी आणि समस्त गावकरी मंडळ धुमोडी. ठिकाण आपलं आहे मारुतीरायांचं हे मंदिर, पवित्र मंदिर. आणि विशेष करून खरं तर आल्याच्या नंतर माझा कोणाशी जास्त संपर्क झालाच नाही. कीर्तनासाठी कोणाचा फोन आला हेच मला काही माहिती नाही. पण आलो मात्र खरं. आपली साऊंड सिस्टम बाबांचीच आहे ना, दिगंबर बाबांची साऊंड सिस्टम आहे नाही का बाबा, मी ओळखतो. महात्म्याच्या नावाचा उल्लेख करण्याची गरजच नसते. महात्म्याच्या सज्जनाची ओळख त्यामध्ये असते जो साधा असतो, सर्वसामान्य असतो, जो समाजात फिरता असतो, वावरता असतो, लहान असून मोठं कार्य करतो, त्याला महात्मा सज्जन असं म्हटलं जातं. तुकोबराय गावामध्ये राहण्याच्या पलीकडं गावाच्या बाहेर जायचे. एक काळ असा झाला की गाव तुकोबरांना शोधत डोंगरावरती जायचा. गावच काय, देव सुद्धा जायचा. आणि म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ हा लोकांतात नाहीच, परमार्थ हा एकांतातच. संत महात्म्यांच्या समाधीचं वर्णन तुम्ही पाहिलं तर जिथे जिथे समाधी आहे तिथे एकांतच आहे. आता तिथं शहरं झालीत, आता तिथं शहरं झालीत. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आपण पाहिली तर समाधी म्हणजे हा जंगल आहे, डोंगर आहे नाही का, ब्रह्मगिरी हा पर्वत आहे. पण देवामुळं आपलं वास्तव्य आहे. देव आपल्याला पोचतो म्हणून तिथं आम्ही दुकानं मांडली, भाजीची, कपड्यांची, दवाखान्याची, मृदंगाचे, नाना प्रकारचे वस्तू असतील नाही का, वारकरी कपडे असतील, मुलांचे कपडे असतील. आणि विशेष आपला हा सप्ताह पौषवारी निमित्तानं आहे. उद्यापासनं आमच्या दिंडीचं प्रस्थानाची वेळ आहे. उद्या का, एकमेव कारण पौषवारी. ज्या ज्या जीवाचा जन्म झाल्याच्या नंतर त्या जीवानं जीवनामध्ये संतांची वारी करावी, देवाची वारी करावी. वर्षातले काही दिवस परमार्थासाठी आपण राखून ठेवायची. ज्याप्रमाणे एखाद्या अधिकारीला, सर्व्हिसवाल्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते, शिक्षकाला 1.5 दिवस, शनिवार अर्धा दिवस आणि रविवार पूर्ण दिवस, तसं वारकऱ्यानं त्याची संध्या सांभाळून संतांची वारी आणि देवाची वारी वर्षातून करणं अगत्याचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि हे औचित्य साधून खरं तर पौषवारी निमित्त आपला अखंडनाम सप्ताह आहे. माझं भाग्य आहे की मला पहिला दिवस लाभला आहे. उद्याही ठीक असतं पण तदनंतर अशक्य. का, राम म्हणे वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली. आपण जेही कार्य करतो, ज्या कार्यामध्ये आपण प्रारंभ केला आहे त्या कार्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आणि वारी दिंडीत त्यातलंच एक माध्यम आहे. देवापर्यंत पोचावं, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत पोचावं, याच्याकरता एक मध्यस्थी साधन म्हणजे वारी आहे. पाय तीर्थ यात्रा मुखे राम नाम. वा, पाय तीर्थ यात्रा मुखे राम नाम. पाय तीर्थ यात्रा मुखे राम नाम. जय हो. पाय तीर्थ यात्रा मुखे राम नाम. राजनाथाने मग सिद्धीने हाचे माझाने मग सिद्धीने. पाय तीर्थ यात्रा मुखी राम नाम. पाय तीर्थ यात्रा मुखी राम नाम. आज माधाने सिद्धीने आज माधाने पाय तीर्थ यात्रा मुखी राम नाम.
तीर्थ यात्रा मुखी राम नाम हाच माझा नेम सिद्धीने हाच माझा नेम सिद्धीने पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम. पुंडलिक दादा का? बरोबर ना? हा तुम्हीच देवाला आणलं विटेवर. नाही का? आपल्या भागातलं हे सोनं आहे. रात्रीच्या वेळेला आपण जर 12 वाजता गेला तर सोन्याच्या दुकानात सोनं मिळेल, पण कलावंत मिळणार नाही. हरिभूतपरायण आमचे पुंडलिक दादा आणि आमचे योगेश दादा, तो परिचय जुना आहे. आणि माझ्या समवेत आलेले आमचे नामदेव महाराज. पुंडलिकाचं नामदेवाचं बरोबर जुळतं. नाही का? म्हणून एकदा सर्वांनी या सगळ्या डायमंड मंडळीकरता टाळ्या वाजवा बरं. वा. त्याच्यानंतर दिगंबर बाबांची साऊंड सिस्टम आहे. त्यात दुग्ध शर्करा योग जय साऊंड सिस्टम शिरसगाव म्हणजे ही संदीप दादांची आहे. आणि दोन्ही मिक्स झाल्यात. हां, शास्त्र तेच सांगतं, देवानं जीवात आणि जीवानं देवात मिलन झालं म्हणजे त्याचा जन्म सफल झाला. हाच तर आनंद असतो. आणि हे सगळं कीर्तन प्रक्षेपण ज्या चॅनलवरती सुरू आहे ते आमचे विश्वगुरू चॅनलचे सर्वेसर्वा जय संदीप मिंदे. खरं तर आपल्या भागामध्ये एक विशेष साधन आता लाभलं आहे बरं. यूट्यूब आपल्या उत्सवाला, कलावंतांना, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सप्ताहाला, आयोजकांना प्रसिद्धी देण्याचं काम कोण करतं आहे तर यूट्यूब चॅनल करतो आहे. आणि मग सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा यूट्यूब चॅनलचा असतो. मुळात अध्यात्म जीवनामध्ये प्रसिद्धीची काही गरज नसते. नाही का? महात्म्याचं जीवन, साधूचं जीवन, सज्जनाचं जीवन प्रसिद्धीकरता नसतंच. परमार्थ प्रसिद्धीकरता मुळातच नाही. पण काळ बदलला, साधनं बदलली. त्या काळाच्या बदलाच्या नंतर आपल्याला साधनाच्या हळूहळू बरोबर चालावं लागतं. आणि म्हणून खरं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर ही वास्तू, भव्यदिव्य वास्तू, मला वाटतं शासनाचा हात असावा थोडाफार. नाही का? आपल्या खिशामध्ये तेवढी आवक नाही. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. सेवा करता 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 एक दिवस तो देव त्याला बुद्धी देतो आणि मग कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून हा मेवा मिळतो. तोच हा मेवा आहे. सज्जनाच्या जीवनात, साधूच्या जीवनामध्ये विचार पाहत असताना, मांडत असताना साधूचं जीवन ते असतं जो सज्जन, जो साधू पुरुष सर्वांना बरोबर घेऊन चालतो, बरोबर घेऊन जात असतो. संतांनी एक एक पाहता 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 संत मांदिळे आपण पाहिलं, संत परंपरा आपण पाहिली, तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ह्या आपलं भजनी म्हटलं मच्छिंद्रनाथांच्याच नावाने आहे ना. आपल्या गावाची फार मोठी ख्याती आहे बरं. कदाचित तुम्हाला माहीत नसेल. ही लेकरं ह्या माता माऊली भविष्यातल्या, नाही का, बहिणाबाई, मुक्ताबाई, त्याच्या पलीकडे पंतप्रधान पण कोणतरी बना. आम्हाला त्याचा आनंद आहे. आम्हाला पुरवेल कोण बाकी? मुख्यमंत्री बना, सरपंच बना, सभापती, लाल दिव्याच्या गाडीत तुम्ही बसून आले पाहिजेत. कीर्तन माध्यम अध्यात्म पकडायचं, पण अध्यात्म हे प्रत्येक खेडोपाड्यात गेलं पाहिजे. त्याच्याकरता सगळ्यात मोठा खारीचा वाटा म्हणजे माता माऊलींचा आहे. वैकुंठवासी सिंधुताई सपकाळ गेल्या, आता नाही राहिल्या, पण त्या सिंधुताईंनी आपल्या जीवनामध्ये अनेक मुलांचा, अनेक मुलींचा सांभाळ केला. आज कित्येक वर्ष झाली, पण सिंधुताईंना जग विसरायला तयार नाही. ज्यावेळी सिंधुताई गेल्या त्यावेळी एक मुलगा धावतच पळतच रडायला लागला. अगं आई उठ ना, आता मला कोण? अगं माई उठ ना, मला कोण? आई पण तूच आणि बापही तूच. अगं आई उठ ना, मला कोण आता राहिलंय? आई, माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी मला कचऱ्याच्या डब्यात टाकलं. कदाचित जर तू यायला 10 मिनिटे उशीर केला असतास तर गावातल्या कुत्र्यांनी मला फाडून फाडून खाल्लं असतं. कदाचित येण्याला जर 10 मिनिट उशीर केला असतास तर गावाच्या अवतीभोवती असणाऱ्या कावळ्यांनी मला टोचून टोचून खाल्लं असतं. काय उपकार आहेत माता माऊलींचे, नाही का? जी कुटुंबाचा सांभाळ करते तिला माय म्हणतात, आणि जी जगाचा सांभाळ करते तिला माऊली म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबऱ्यांना जग माऊली नावानं हाक मारतं. विठाला विठाला विठाला
जगाकडे आपण नीट दृष्टी फेकली तर जगामध्ये 2 प्रकारची तत्व तुम्हाला आम्हाला दिसतात बरं. 2च तत्वावर ते जग चालतं. काय? एक आहे ब्रह्मतत्व अर्थात परमात्मा तत्व आणि दुसरं आहे माया तत्व. ऐकताय ना? पहिला दिवस आहे आनंदाचा दिवस आहे. का? सुट्टी असते पहिल्या दिवशी. बिनधास्त राहायचं, मन मोकळेपणा राहायचं. तुम्हाला वाटलं कंटाळा आला तर जांबाई द्यायची पण बसायचं. पाय दुखायला लागले पाय सरळ करायचे पण बसायचं. 11 वाजेपर्यंत हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये आणि त्यातले तुम्ही आहातच. हे सोज्वळ सुजलाम सुफलाम हे वातावरण मी पाहिलं. खरं तर बाबा तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मृदंग कसा असावा, वादक कसा असावा, साऊंड सिस्टम कशी असावी आणि त्या मंडपातली रोषणाई कशी असावी हे सगळ्यांना जे कळत नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं योजक दुर्लभ हा. योजन नाही का, नियोजन करणारा दुर्लभ सांगितलं आहे. पहिला दिवस आजचा आहे आणि म्हणून पहिला दिवस आणि शेवटचा दिवस आणि काल्याचा दिवस पेपर्स फुटलेला असतो. सप्ताह उत्सवातला पहिला दिवस म्हणजे नामपर. वक्त्याने इतरत्र काही सांगू नये का? त्याला शास्त्राचं या व्यासपीठाचं बंधन आहे. चला ऐकूया. नीट आपण जगाकडे पाहिलं, जगामध्ये 2 प्रकारचे तत्व आढळतात. एक म्हणजे परमात्मा तत्व, दुसरं म्हणजे माया तत्व. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही प्रपंचातले सर्व जीव आपण माया तत्वामध्ये गुंतलेलो आहोत. आपली धाव माया तत्वातील धाव ही परमात्मा तत्वाकडे चालले. त्याकरता आपला प्रवास आहे. दिवसेंदिवस आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख काय हो कीर्तनकारांच्या? प्रवास. काय? प्रवास. घरी गेलो की म्हणतात गाडीत काय आहे? फेटा आणि नारळाचा गोटा. राहील काय दुसरं? आज झोमोडीला, उद्याला ब्राह्मणगाव, काय ब्राह्मणवाडी. आमच्याकडे ब्राह्मणपाडा, बराच ब्राह्मणगाव वगैरे आहे. हा रोजचा प्रवास आहे. का? प्रपंचातून अर्थात माया तत्वातून धावत आम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचलो पाहिजे. त्या तत्वाचं नाव आहे परमात्मा तत्व. आणि म्हणून आपला प्रवाह धावत्या वेगावरचा आपला आहे. कधी काळी का होईना, केस पिकले नाही का, दात पडले तरी का होईना आम्ही भजन सोडत नाही. त्याचं कारण या माया तत्वातून आम्हाला देवापर्यंत पोहोचलं पाहिजे, ज्याच्याकरता आमचा हट्ट असा आहे ना. प्रपंच करता त्या प्रपंचातही देवापर्यंत पोहोचण्याचा आपण मार्ग शोधत असतो नाही का. ज्ञानोबारांनी वर्णन करत असताना हरिपाडा प्रकरणामध्ये फार छान सांगितले. सायाशे करिशी प्रपंच दिननेसी हरिशीने भसी कवण्या गुणे. प्रपंचात सायास करता प्रपंच चालणारच आहे, पण हरीला कधी भजायचं? आणि म्हणून हरीला भजावं याच्याकरता ज्ञानोबरायांनी हरिपाठ प्रकरणात पहा बरं माऊलींनो, परमात्म्यानं एका महात्म्याला भगवद्गीता सांगितली. त्याचं नाव आहे अर्जुन. अर्जुन म्हणायला लागला, देवा हे सगळं डोक्याच्या बाहेरचं आहे, मला कळतच नाही. देव सांगतो तुला कळावं म्हणून तर सांगितली ना. सांगितली एकाला, पण सगळ्या जगाला तारक ठरली. एकाचे कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. मंदिर एका महात्म्यानं बांधलं, पण मात्र मंदिरात सगळा गाव जात असतो, शेजारी जात असतात, तालुका जात असतो, जिल्हा जात असतो. अर्जुनाला सांगितली. त्याच्यानंतर काही महात्मे म्हणायला लागले, देवा अरे आम्हाला भगवद्गीता कळतच नाही, श्लोक काय समजणार आहे मला नाही का. खरं तर भगवद्गीता म्हणजे तुमचं आमचं शास्त्र आहे. आपण पारायण ठेवलेलं आहे विष्णू सहस्रनामाचं. कधी काळी ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, कधी काळी भागवताचं पारायण असतं, कधी काळी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असतं. का? ग्रंथ संपदा म्हणजे तुमची आमची संपत्ती आहे. खिशातले 100 रुपये जाणारच आहेत. आज माझ्या खिशात आहेत, उद्याला पुंडलिक दादांच्या खिशात जातील, परवाला तेच 100 रुपये योगेश दादांच्या खिशात जातील, आणि चौथ्या दिवशी तेच 100 रुपये पेढेवाल्याच्या खिशात जातील नाही का. हे धन जाणार आहे. पण आम्ही जे करतो ते महाधन आहे, ते म्हणजे पारमार्थिक महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. भगवद्गीता आम्हाला कळत नाही, पण मुळात भगवद्गीता तुमचं आमचं शास्त्र आहे.
आणि म्हणून प्रत्येकाच्या कुटुंबात कोणता ग्रंथ असेल याची चौकशी मी करणार नाही. मात्र भगवद्गीता ग्रंथ आपल्या कुटुंबात, आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये असलाच पाहिजे. का? तुमचं आमचं हे शास्त्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे, साचचे बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनन हे शस्त्र, परी आत्मा अवतरविती मंत्र अक्षरीये. गीतेतला प्रत्येक श्लोकच काय, त्यातलं प्रत्येक अक्षर तुम्हा मंत्र आहे. काही म्हणायला लागले आम्हाला कळत नाही. आणि मग त्यावरती ज्ञानोबरांनी टीका केली आणि मग सोजवळ सुजलाम सुफलाम मधुर ग्रंथ सांगितला, लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, ब्रह्मानंद लहरी. भगवद्गीताच म्हणजे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ होय. काही म्हणायला लागले, माऊली तो ग्रंथ वाचायला ऐकायला आम्हाला अजिबात वेळ नाही. का? कठीण जातं आम्हाला. आणि मग ज्ञानोबरांनी अजून प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून सोपा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ, जो आपण रोज म्हणत असतो. ज्या मंदिरावर आख्यायिका आहे, आपल्या मंदिरात रोज हरिपाठ होतो मुलांचा बरं. आणि त्याची दाद पालघर, ठाणा, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. धोमोडे नावाचं गाव आहे. हे प्रसिद्ध गाव असून तिथे रोज लहान मुलांचा हरिपाठ होतोय. विशेष बाब की आपण छोट्या छोट्या मुलांना या व्यासपीठावरती ऊर्जा देऊन त्यांच्या मुखातून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, संत विचार वदवून घेता. हे सगळ्यात मोठं कौतुक आहे या गावाचं. सगळ्यात सोपं सांगितलं हरिपाठ. एक म्हणाला, माऊली हो हाही आम्हाला कठीण जातो. मग संत म्हणतात तुझ्यापेक्षा दगड बरा. ज्याची बुद्धी जड नाही का, त्याहून दगड बरा देवा. तुला आता तुझी बुद्धी जड आहे तर अजून सांगू तरी काय. आणि त्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वेळोवेळी 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 या माया तत्वातून परमात्मा तत्वापर्यंत पोचावं याच्याकरता हरिपाठामध्ये देवाच्या नामचिंतनाचा अनेक वेळा प्रयत्न करून तुम्हा आम्हाला त्या नामाची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वेळा. किती वेळा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग झाला की त्याच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखानं हरी म्हणा. मुखाने हरी म्हणायला काय कष्ट लागतात का? बरं, मुखानं हरी म्हणण्याकरता तुम्हाला वजन घेण्याची गरज नाही. 50 किलोची सिमेंटची गोण घ्या आणि हरिमुखे म्हणा असा काय नियम आहे का? अगदी सोप्यात सोपं साधन या माया तत्वातून देवापर्यंत पोचावं याच्याकरता संत महात्म्यांनी घालून दिलंय. विठाला 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 विठाला. एवढंच काय, ज्या ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग 3 चरणांचा घेतलाय, हा काकडा प्रकरणातला पहिल्या मंगल चरणातला अभंग आहे. आणि ज्याला काकड्या करता उठण्याची सवय असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये काकड्याविषयी श्रद्धा तळमळ असेल, त्याला त्या अभंगाची महती कळेल नाही का. पण त्या काळी त्यावेळी पहाटे आम्ही आमच्या तालात असतो. हा काकडा
नाही का? पण माऊली काकडा त्याच्याशी आमचा वाकडा आहे तर काय मी काकड्याला उठू. आजही पौषवरला ज्या दिंड्या निघतात त्या दिंड्यामध्ये काकडा चालतो. काय आनंद असेल. काही लोक काकडा गाता गाता रडतात बरं. काय काकड्यातला भाव आहे. जव्हारमध्ये नुकताच आमचा अखंड हरिनाम उत्सव संपला 3.5 दिवसांचा. त्या ठिकाणी भगुरी गुरुजींनी स्वर टाकला होता काकड्यातला. अहो डोळ्यातून पाणी यावं. काय काकडा म्हणजे काय. आणि त्यातला मंगळाचरणातला पहिल्या क्रमांचा अभंग आहे. ज्या माऊलीचा अभंग आहे त्यांचं जीवन पहा तुम्ही. जीवन पहा. काय हिनवलं लोकांनी. भिक्षा मागायला जायचे, मधुकरी मागायला जायचे, प्रत्येक घराच्या दारापाशी जायचे. का? इथं भर पोटासाठी. पहा केवढी आटाआटी. याकरता भूक भागावी, पोट भरावं, याच्याकरता अन्न लागतं, तांदूळ लागतात, डाळ लागते, तेल लागतं. कशाकरता? याच्याकरता 2 घास. ज्ञानोबराय प्रत्येक घराघरात जायचे. माई भिक्षा देई. एका घरात चिखल द्यायचे, एका घरात शेण द्यायचे, तर तिसऱ्या घरात शिव्या मिळायच्या. पुन्हा 4थ्या घरात जायचे, म्हणायचे, पदर पसरायचे, माई भिक्षा देही. पुन्हा शिव्याच. थकले हो. वय होतं बालपण. का? आपल्यांना शुद्धीपत्र मिळावे याच्याकरता आई वडिलांनी देहांत प्रायचित्त नावाची शिक्षा भोगली होती. डोक्यावरचं आई नावाचं छत्र हरपलं होतं. आई नाही, वडील नाही, कोणाकडे जावं, काय खावं, काय प्यावं. उरला फक्त समाज. जो समाज येईल त्याचा स्वीकार करावा लागेल. लहानपण होतं, बालपण होतं. पण त्या बालपणात हे ज्ञानोबरांचं आयुष्य पाहिलं तर या जगामध्ये एकमेव योगी म्हणजे ज्ञानोबर आहे. एका प्रसंगी माऊलींना राग आला आणि माऊलींनी आपल्या कुटियेमध्ये, आपल्या घरामध्ये स्वतःला बंद केलं. आणि त्यावेळी त्या छोट्या मुक्ताईनं, लहान बहिणीनं ज्ञानोबरांना उपदेश केलाय. त्याला ताटीचे अभंग म्हणतात. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा. साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मुक्ता म्हणते, अरे ज्ञानदादा तुझ्यासारख्या ज्ञानाला सोबत नाही रे. ज्ञानदादा जगातला सगळ्यात मोठा योगी तू आहेस. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धनी. अरे तुझ्यासारखा योगी आजपर्यंत लोकांनी पाहिला नाही. योग्याला शोभतं का? त्या लहानशा मुक्ताईनं उपदेश केला. तदनंतर ज्ञानोबरांचा राग शांत झाला. किती त्रास द्यावा, किती त्रास द्यावा, किती त्रास द्यावा. पाहता 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 माऊलींनी स्वतःच्या जीवनामध्ये जग अंधारातून प्रकाशाकडे जावं याच्याकरता ज्ञानेश्वरी लिहिले. ते ठिकाण आहे नेवासा. सांगितली, लिहिली सच्चिदानंद बाबांनी. ऐकताय ना माऊलींनो? शतक होतं 12वं वर्ष. त्या 12व्या शतकामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. त्याचा पुरावा ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी एकेर आहे. शके 1212 उत्तरे
तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला. कार्य थांबलं बरं. आणि त्याच्यानंतर काही शतकं गेल्याच्या नंतर माऊलींनी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत दिला. नाथ बाबा, ए नाथ बाबा, विनंती आहे, माझ्या जीवनातलं उर्वरित राहिलेलं कार्य तुम्ही करा. आणि ते कार्य नाथ महाराजांनी 15व्या शतकात पूर्ण केलंय. ज्ञानेश्वराच्या नंतर अखेरच्या शेवटी काळी ते उभे आहेत. शके 1506 तारण नाम संवत्सरी, एका जनार्दनी अत्यादरी, गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. आणि म्हणून आजही आळंदीला गेल्याच्या नंतर जो चर्मदृष्टीने पाहतो त्याला फक्त पानाचा पिंपळ दिसतो, पण जो ज्ञानदृष्टीने पाहतो त्याला मात्र सोन्याचा पिंपळ दिसतो. का? तो ज्ञानाचा पिंपळ आहे. चिखल दिला, शिव्या दिल्या, लाथा दिल्या लोकांनी, पण आज जगामध्ये त्याच माऊलींच्या समाधीच्या मंदिरावरती 22 किलो सोन्याचा कळस आहे. काय सोसलं? अरे आमच्या काळात, आमच्या वयात, आमच्या गावात, परिसरात 16 वर्षांची मुलं क्रिकेट नाही का, चेंडू फळी, तेव्हाचा शब्द, बॅट बॉल हातात घ्यायची आणि खेळायला जायचं. त्यावेळी त्या काळात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली गेलेली आहे. एका दिवशी प्रसंग बोलता 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 माऊली ज्ञानोबाराय आणि निवृत्तीदादा बसलेले आहेत. आणि मग ज्ञानोबाराने निवृत्तीदादांना सहज म्हणाले, डोळे पाणावले होते, स्वभाव शांत झाला होता. दादा, ए दादा, ज्ञाना काय म्हणतोस? दादा, एक विचार आहे रे. गंगा वाहता 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 गंगा ज्या दिवशी समुद्रात जाते, गंगेचं कार्य संपलं, गंगेने थांबावं. तसं पटकन निवृत्ती दादांनी ज्ञानदेवाकडे पाहिलं, ज्ञानेश्वरांकडे पाहिलं. अरे ज्ञाना, एवढा मोठा झालास, मला कळालंच नाही, काय नेमकं तुझं मत आहे? दादा, जीवनातलं कार्य संपलं असं वाटतंय, समाधी घ्यायचं म्हणतोय. समाधी शब्द उच्चारला आणि निवृत्ती दादा ढसा रडायला लागले. अरे ज्ञाना, काय वय रे तुझं? कार्य बरंचसं बाकी आहे, शिल्लक आहे, असा विचार नको करू दादा, पुरे आता कार्य झालं. त्यावेळी निवृत्तीनाथांनी 2 बोटं वरती केली, आलेला काळ परत गेला. सोपान काकाने 2 बोटं वरती केली, पुन्हा गेला. छोटी मुक्ता, तिने 2 बोटं वरती केली, पुन्हा गेला. आणि मग 22व्या वर्षी तो पुन्हा घ्यायला आला रथासहित. त्यावेळी छोटी मुक्ता त्याला म्हणते, तुझ्या डोक्याचं पाणी झालंय का? अरे 2 बोटं म्हणजे 2 वर्ष नव्हे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना, तोपर्यंत माझा ज्ञानदादा आहे. तुला वाटतं 2 बोटं म्हणजे 2 वर्ष? अजूनही 750 वर्ष झाली. ज्ञानेश्वर महाराज अजूनही आहेत आणि पुढेही असणार. मी म्हणतो चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाही, जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. आणि म्हणून जगाकडे नीट पाहिलं, पहा बरं, जग हे 2 शब्दावरती चालतं. 2 शब्दावरती चालतं. कुठले 2 शब्द? कुठले? तुका म्हणे, नामा म्हणे, नाही का, जनी म्हणे. 2 शब्दावरती संतांनी म्हणे सांगितलं की जग त्याच्यावरती चालतं. 2 शब्द कुठले? ज्ञानोबा तुकोबा. आजही जग ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराधीन आहे. तुमच्यातले माझ्यातले बाबा तर ज्ञानेश्वरी हे ग्रंथ सोडले. आपण विचार करू, ज्ञानेश्वरी आपल्यातली बाजूला ठेवू, भागवत बाजूला ठेवू, विष्णू सहस्रनाम बाजूला ठेवू, गुरुचरित्र पारायण बाजूला ठेवू, तर आपण शून्य आहोत. आपल्यात काही नाही. आपल्यात फक्त विचार आहेत, ते ज्ञानोबा तुकोबाचे विचार आहेत. आणि 22व्या वर्षी ज्ञानोबांनी समाधी घेतली. त्याच्यानंतर सोपान काका, मुक्ता आणि शेवटी अखर निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली, तीही आपल्या जवळच. त्यात आपण भाग्यवान आहोत. ज्यावेळी ज्ञानोबांचा प्रवास चालू आहे आणि त्या काळात माऊली ज्ञानोबाराय परमात्म्याचे संवाद साधतात. हे देवा, माझं जीवन पाहिलं तर आता मला जीवनामध्ये काही कमतरता नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. संत सांगतात, कृत्याकृत्य झालो,
इच्छा केली ते पावलो. तुकोबाऱ्या सांगतात आता निचिंतीने पावलो विसावा, खुंटली अधावा तृष्णेची. तसे ज्ञानोबऱ्या सांगतात देवा माझ्या जीवनाचा विचार केला तर माझ्या जीवनामध्ये माया तत्व लवलेशी नाही. आता माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये केवळ फक्त परमात्मा तत्व आहे. पण हे सगळं सांगत असताना हे सगळं श्रेय मी देत असताना तुझ्या नामाला देतो. का? माझ्या जीवनामध्ये तुझ्या नामामुळे मी तुझ्या नामामध्ये आरंभता वाहिली, आदर वाहिला, प्रेम वाहिलं, सन्मान वाहिला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी वाहिल्याच्या नंतर जगामध्ये मी पूर्ण काम झालो. त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आरंभे आवडे आले नाम. आरंभे आवडे आदरे आले नाम. आरंभे आवडे आदरे आले नाम. आरंभे आवडे आदरे आले नाम. आदरे आले नाम. तेने सकळ सिद्ध जगे झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्ध जगे झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंदा 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 गोपाला. राम कृष्ण गोविंदा गोविंदा गोपाला. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्ध जगे झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंदा गोविंदा गोपाला. राम कृष्ण गोविंदा गोविंदा गोपाला. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. आरंभी माझ्या जीवनामध्ये आरंभ म्हणजे सुरुवात असा आहे त्याचा अर्थ आहे. पण मुळात माऊलींना जे सांगायचं आहे आरंभ म्हणजे सुरुवात नव्हे. हे नाम जे नाम ज्या नामाला परब्रह्माची उपमा आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जपे तो यज्ञ बाधून शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म. नाम परब्रह्म वेदार्थे. जे नाम ज्या नामाला परब्रह्माची उपमा आहे. आरंभी म्हणजे सुरुवातीला नाही, ते नाम अनादी काळापासून आहे. म्हणून संप्रदाय सांगत असताना संप्रदाय आताचा नाही, अनादी काळापासून आहे. आमची परंपरा काय? अनादी काळची परंपरा आहे. काही सूत्र आहे ते विचारपूर्वक करणारी. पहा बरं. जोगी 28 विटीवरी उभा. किती? 28 युगापासून उभा आहे. पण आम्हाला फक्त 4च माहीत आहेत. काय? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. नाही का? हे 4 युगांच्या 28 युगांच्या पलीकडे परमात्मा अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून आहे. जेथे कोठेच नव्हते काही त्या आधीपासून परमात्मा आहे. ज्यावेळी परमात्म्यानं सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला, ऐका बरं माता मौलींनो, त्यावेळी त्या परमात्म्यानं ही जबाबदारी ब्रह्मदेवावरती दिली. ब्रह्मदेव आला, पण जसा आला तसा त्याला कळतच नाही. अरे कशासाठी आलो, काय करायचं आहे, कुठं जायचं आहे. ब्रह्मदेव कासावीस झाला आणि मग
परमात्म्यानं विष्णूनं ठरवलं, अरे ब्रह्मदेवाला ज्या कारणासाठी पाठवलं ब्रह्मदेव विसरलाय विसरलाय तो ज्या कामासाठी पाठवलंय. आणि मग त्या परमात्म्यानं एका बालकाचं रूप घेतलं, तेही पिंपळाच्या पानावरती. ब्रह्मदेवाने पाहिलं, अरे पिंपळाच्या पानावरती लहान बाळ काय आहे. पण ब्रह्मदेव त्या विष्णूलाही ओळखता आलं नाही. त्यावेळी देवाची भाषा माऊली वर्णन करतात, मज ईश्वरात हे ओळखे ना सृष्टीही करू शके, तो थोर केला एके नामे जेने. देवाला ओळखायला तयार नाही, विष्णू ओळखायला तयार नाही. त्यावेळी देवाने सांगितलं, काही नाही, माझा जप कर. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाला बुद्धी आली. ब्रह्मदेवाला माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, माझ्या मुखातही नामाचाच महिमा आला. नामच आलं, पण आरंभ याचा अर्थ माझ्या जीवनात नाही, जे अनादी काळापासून परब्रह्माची उपमा असलेलं नाम होतं तेच नाम आलं. पण कोणाच्या कृपेनं, याचं उत्तर सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानोबा आहे, याचं उत्तर, ही सगळी उपमा, सगळा हक्क आपल्या श्री गुरूंना देतात, ते निवृत्ती दादा. विश्वासात गुरु स्वामी निवृत्ती दातारू. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या अभंगाच्या शेवटी सरे म्हणे निवृत्ती दासू, म्हणे निवृत्ती दासू, म्हणे निवृत्ती दासू. सगळं श्रेय ज्ञानोबारांनी आपल्या श्रीगुरूंना दिलंय, निवृत्ती दादांना दिलंय. श्रीगुरूंच्या कृपेमुळं मला कळालं नाम किती पवित्र आहे, किती गोड आहे, किती श्रेष्ठ आहे. आणि मग मी माझ्या जीवनामध्ये आरंभ नामापासूनच केला. आरंभी, पण त्या नामामध्ये आवड ओतली, आवडी, आदर ओतलो. आदरे आले नाम. पहा बरं, आरंभामध्ये त्या नामामध्ये आवड पाहिजे, आदर पाहिजे, तर ते नाम देवापर्यंत पोचतं. म्हणून म्हणतात, भजन करायचं तर नीट भजन करायचं. जर चुकीचं भजन कराल, संत सांगतात खबरदार, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. चुकीचं भजन कराल तर तेच भजन तुम्हाला नरकातही नेऊ शकतं, नाही का. मग त्या भजनामध्ये आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, आस्था पाहिजे, श्रद्धा पाहिजे. महिला मंडळ या सगळ्या गोष्टी समप्रमाणात जर ओतल्या तर खऱ्या अर्थानं ते नाम देवाला पोचतं. आणि म्हणून नाम घेण्याकरता परमात्म्यानं मुभा दिली. काय, जे मंडपात आले त्यांनीही घ्या, जे घरी आहेत त्यांनी घ्या, जे झोपले असतील त्यांनी घ्या, कधी घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करता करता राम म्हणा, वजन उचलायचं आहे का. नको नको, नाम नको, देव नको. तुकोबराय सांगायचे, अरे देव घ्या, फुकट आहे फुकट आहे, नाही का. पण फुकटच्या वस्तूची लोकांना किंमत नसते. देव घ्या कोणी, 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 संत महात्मे घरापर्यंत आणायचे. लोक सांगायचे नको रे नको. आजही तीच स्थिती आहे.
आयोजक जे मंडळी आहे ना, सप्ताह करता फक्त तुमच्याकडनं मागेल तर वर्गणी मागेल. आणि मग एकदा का वर्गणी दिली, 51 रुपये, 101, 500, 1000, 1100, जसा खिसा असेल त्याप्रमाणे वर्गणी दिल्याच्या नंतर फक्त आपण कीर्तनाला जातो. पण काय काय लागतं त्याकरता? काय काय लागतात? महाराज लागतात, मृदंगचार्य लागतो, गायक लागतो, साऊंड सिस्टम, यूट्यूबवाले, लाईट लागते, नाही का, पूजा करावं लागते, विना उभा करावा लागतो, तोरण लावावं लागतं. आयता आला घर पुसून आणि मग आपण जातो. हेच आहे ना. या रे बाबा, सप्ताह ठेवलाय, कीर्तन आहे, आता तरी या. तेव्हाची हीच धावपळ आहे सध्या तरी. आग्रहकता संत महात्मे नाम घेण्याकरता वजन घ्यायची गरज नाही. मूळतः नीट विचार केला तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. सत्ययुगामध्ये विचार केला तर सत्ययुगामध्ये 28 हात उंचीचा माणूस होता. 28 हात उंची. आणि त्यावेळी भगवान परमात्मा प्राप्तीचं साधन होतं ध्यान धारणा करणं. आजही तुम्ही गेलात इकडे, जर 4 धामला गेलात, नाही का, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, तर जमिनीला टेकेल एवढी दाढी असणारे साधू आपल्याला आढळतात. एका पायावरती आसनस्थ झालेले साधू आपल्याला आढळतात. जटा वाढलेले, दाढी वाढलेले. त्या काळातली परंपरा आहे ती, सत्ययुगातली. परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन म्हणजे ध्यानधारणा करणं. हजारो वर्ष तपसाधना करायचे, आपल्याला 5 मिनिट नीट बसता येत नाही. का? सगळं खताचं खायला लागलो. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे इंद्रायणीचा तांदूळ आहे, हां, खत टाकूच नका एखाद्या वर्षी, मग पहा हात पिकतं का. आणि ह्या वर्षी तर सांगूच नका, आमच्याकडे इंद्रायणी पिकत नाही, नाही का, तुमच्याकडेच पिकतो. म्हणून कधी आलं तर तुम्ही जेवायला द्या इंद्रायणी. आज सारखं उद्या येणारच आहे मी. आजची भर उद्या तिथे काढणार आहे बरं. सत्ययुगाचा, त्याच्यानंतर काळ बदलला, साधनं बदलली, लागलं ते त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये 28 हात उंचीचा माणूस निंपट आला, 14 हात उंचीचा माणूस. आणि मग परमात्मा प्राप्तीचं साधन बदललं. ते साधन होतं पूजा अर्चा करणं. त्याच्यानंतर काळ बदलला, साधनं बदलली, लागलं ते द्वापार युग. द्वापार युगामध्ये 14 हात उंचीचा माणूस निंपट आला, 7 हात उंचीचा माणूस द्वापार युगामध्ये होता. आणि त्यातही साधनं बदललं, नाही का. अनेक साधनं आहेत ना, तीच साधनं जुनी आपण वापरतो. आपण केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, पद्मनाभाय नमः, अनिरुद्धाय नमः, अधोक्षजाय नमः, नारशिवाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, इष्टदेवताभ्य नमः, कुलदेवताभ्य नमः, ग्रामदेवताभ्य नमः, स्थानदेवताभ्य नमः, वास्तुदेवताभ्य नमः, सर्वेभ्य देवभ्यो नमो नमः. सगळ्या देवांना सगळं देतो आपण, कारण कुठलीच देवता रुष्ट नाराज होता कामा नये. बाबा तुला रे घे, हे तुला पण घे, तुला पण घे. एखाद्या दगडाला शेंदूर लावला असेल त्याला पण देतो, पण नाराज नको हो तू. का? सगळे आल्याशिवाय मजाच राहत नाही. माऊलींनो, हे कीर्तन आहे, हा परमार्थ, हा मजेचा परमार्थ आहे बरं. आनंद, फार मजेशीर जीवन आहे. द्वापार युगामध्ये 7 हात उंचीचा माणूस होता. काळ बदलली, साधनं बदलली, आणि मग अखेर लागलं त्या युगाचं नाव आहे कलियुग, जे आत्ता आपण उपभोगत आहोत. आणि या कलियुगामध्ये द्वापार युगातला 7 हात उंचीचा माणूस निंपट आला, 3.5 हाताचा देह आया. स्वतःच्या हाताचं माप घ्या. प्रयोग करायचा असेल तर आत्ता नको, घरी गेल्यावरती छाटायचा आणि फेविस्टिक आणून परत चिकट व्हायचा. 5 रुपयामध्ये काम. औट हात का मानव देह, परमात्माने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औट हात, 3.5 हाताचा हाती आहे. मग एखादा म्हणेल महाराष्ट्री आमची उंची कमी आहे, अरे तुझ्याच हाताचं माप लाव ना. मग तिथं ईश्वर महाराजांचा हात चालणार नाही बरं. स्वतःच्याच हाताचं माप 3.5 हाताचा हा देह आहे. म्हणून 3.5 शक्तिपीठाने जास्त महत्त्व आहे ना, 3.5 शक्तिपीठ. हां, आणि मग या कलियुगातलं ज्याप्रमाणे पूजार्चा करणं, होम हवन करणं, तपसाधना करणं, त्यातलं कलियुगात देवाला समजलं कलियुगातले लोक आळशी आहेत. का?
कीर्तनाला जास्त येणारच नाही. देवाचं मत आहे बरं. फार लोक आळशी आहेत. मग काय, मग सोपं साधन काय, घरी बसून बसून देवाचं नामचिंतन करणं. नामसंकीर्तन साधन पै झोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सोपं साधन काय, लाभ येतो घरा. ज्यानं परमात्मा घरी येईल, थाईच बसूनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. मुळात हे प्रमाण बुजुर्ग लोकांकरता आहे. ज्याचे पाय थकले, ज्याचं शरीर थकलं, इंद्रिय थकली, त्यानं आता घरी बसायचं आणि बस घरी बसून परमात्म्याचं नामचिंतन करायचं. दुसरं प्रमाण याच्याकरता आहे, ज्याच्या जीवनामध्ये आता कामना शिल्लक राहिली नाही, त्यानं कुठं न जाता, वारीला जायचं नाही, कीर्तनाला जायचं नाही, घरी बसून फक्त परमात्म्याचं नामचिंतन करायचं. साधू महात्मा गावात जात नाही, गाव साधू महात्माकडे जात असतो. मी प्रारंभी म्हटलं, तुकोबर आहे भंडारा डोंगरावरती जायचे, गाव तिथं जायचा. तुकोबर आहे भामचंद्र डोंगरावरती जायचे, देव तिथं जायचा. तुकोबर आहे देवाकडे जायची नाही, देव इकडे यायचा पंढरपूरवरनं. आजपर्यंत हीच आख्यायिका आहे. आणि मग कलियुगातलं सोपं साधन काय असेल तर परमात्म्याचं नामचिंतन करणं. विठ्ठला 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 का बरं कलियुगामध्ये सोपं साधन? अरे सत्ययुगाचा, त्रेतायुगाचा, द्वापार युगाचा ज्याप्रमाणे भविष्य होतं, ज्या प्रमाणात तुमचं आमचं भविष्य आहे, तसं कलियुगाचंही भविष्य आहे. पहा बरं, कलियुगाचं भविष्य. मृदंगवादकाचं काय भविष्य? रोज नवनवीन गावाला जाणं हे त्यांचं भविष्य आहे. हे मी आत्ताच सांगतो योगेश दादाचं भविष्य. पुंडलिक दादा, तुमचं भविष्य काय? तुम्ही कुठल्याही वेळेत कुठेही जाल का, तुमचं भविष्य आहे भजनासाठी. हे भविष्य आहे. आपल्या गावामध्ये पूर्वी महात्मा यायचे, भगवा वस्त्र धारण करणारे. कधी ती ओरिजिनल असायचे, कधी कधी डुप्लिकेट असायचे. मग ते भगवे एखाद्या घरात जायचे, त्यांना वाटलं अरे ज्या घरात जावं, आणि एक महात्मा एका घरात गेला, दाराजवळ गेला आणि त्या माऊलीला हाक मारली, अगं बाई दीदी इकडे ये बरं. अरे पाहिलं ही माता माऊली गरोदर आहे. हात बघू हात बघू हात बघू, हात पुढे केला. हे बघ तुझ्या रेषा सांगतात, यावेळी तुला आता मुलगाच होणार आहे. भविष्य पाहणारा सांगतो बरं, यावेळी तुला आता मुलगाच होणार आहे. ती माऊली सांगते जर मुलगा नाही झाला तर, मग तो महात्मा सांगतो मग मुलगी तरी नक्की होईल. मग मुलगी तरी, अरे मुलगा किंवा मुलगीतला अपेक्षा काय आहे तुझी, नाही का? अरे हे भविष्य सांगणार आहे. कलियुगाचं भविष्य काय? कलियुगाचं भविष्य विचारायचं असेल तर ग्रंथांना विचारा, साधू संतांना विचारा, महात्म्यांना विचारा, तुकाराम महाराजांना विचारा, ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, नाथ महाराजांना विचारा, नामदेव महाराजांना विचारा. काय कलियुगाचं भविष्य आहे? संतांनी सांगावं कलियुगाचं भविष्य. ऐकताय ना? काय कलियुगाचं भविष्य आहे? कलियुगाची दादा तुम्ही ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकुन सांगावा निर्धारी. 5 वर्षांचे बाळा भ्रतारा मागेल, 6 वर्षांची नारी गर्भीन होईल, थोर थोर पर्वत उडून जातील, 18 पगड जाती एका ठिकाणी जेवतील, शकुन सांगा वया आले यमाई माझे नाव. कलियुगाचं हे भविष्य आहे. 5 वर्षांचे बाळा भ्रतारा मागेल, 6 वर्षांची नारी गर्भीन होईल. हे कलियुगाचं भविष्य आहे. संतांनी सांगितलं आणि त्याच प्रकारे सध्या घडतंय. लोक मरणाला विसरली. चोऱ्या, मारामारी, भ्रष्टाचार, अत्याचार, लोक मरणाला विसरले. लोकांना मरण दिसतच नाही. बिनधास्त चोरी करतात, बिनधास्त अत्याचार करतात. का बरं? अरे मरण नावाची गोष्ट ध्यानात ठेव. ज्याचा जन्म आहे त्याच्या जीवनामध्ये कर्म करायचंच आहे आणि त्याला मरायचंच आहे. कलियुगाचे भविष्य आहे. पण आपण भविष्य विसरलो. कलियुग, कली या शब्दाचा अर्थ पाहिला तर कली म्हणजे कलह, कार्पण्य, कलुषित. एका कुटुंबात जर 2 भावांची भांडणं असतील, माझा शब्द लक्षात घ्या बरं,
एका कुटुंबात जर दोन भावांची भांडणं असतील तर समजायचं या कुटुंबामध्ये कलीने प्रवेश केला आहे. कलीचं काम काय? कलुषित कार्पण्य घर फोडणं हे कलीचं काम आहे. आणि म्हणून कलीपासनं वाचण्याकरता एकमेव पर्याय म्हणजे परमात्म्याचं नाम. एकमेव पर्याय फक्त परमात्म्याचं नाम. 4 गोष्टी तुम्ही जर पाहिलं तर 4 गोष्टी, त्या 4 गोष्टीवरती कलीचा प्रभाव पडत नाही. पण 4 गोष्टी जर त्याचा अवलंब केला तर 4 गोष्टीवरती कलीचा प्रभाव पटकन पडतो. कुठल्या? स स स स 4 गोष्टी. हां, रानातले सस नाही, स स स स स स स स 4 गोष्टी त्याच्यावरती कलीचा प्रभाव पडत नाही आणि 4 गोष्टीवरती कलीचा प्रभाव पटकन पडतो. पहा बरं, सत्ता, सोनं, हा श्री, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती कलीचा प्रभाव पटकन पडतो. मात्र 4 गोष्टीवरती कलीचा प्रभाव पडत नाही. सद्विचारी, संत, साध्वी, हे 4 काही ज्या बाबी आहेत याच्यावरती कलीचा प्रभाव पडत नाही. सद्विचारी माणूस त्याच्यावरती कलीने किती प्रयोग केला पण सद्विचारी माणूस त्याच्या आयुष्यात असतो, परमात्म्याच्या नामामध्ये दंग असतो, म्हणून त्याच्या जीवनामध्ये कलीचा प्रभाव पडत नाही. पहा बरं, आपल्याकडे भांडण होतं. एक म्हणजे काही याला सांगतात सर्प, साप. साप असतो ना, साप ज्याला सगळे घाबरतात पण तो सर्प एकाला घाबरतो, त्याचं नाव मुंगूस. सर्प मात्र मुंगूसाला घाबरतो. त्या सर्पाचं मुंगूसाचं एवढं भांडण होतं अक्षरशः तो मुंगूस रक्त बंबाळवतो. कोण? मुंगूस नाही, सर्प रक्त बंबाळवतो. सर्प रक्त बंबाळवतो. मात्र सर्प त्या मुंगूसाला चावू शकत नाही, चावा घेतत नाही. तरी तो सर्प, तो साप फणा काढतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. मुंगूसाला वाटतं दंश करणार, विष भरणार. पण मुंगूस इकडे तिकडे पाहता त्या सर्पाला रक्त बंबाळ करतो. बरोबर, आजपर्यंत हीच आख्यायिका आहे. सापाला माहित आहे मुंगूसाला मी काहीही करू शकत नाही, मात्र भीती दाखवण्याचं काम करतो तो सर्प. त्याप्रमाणे या जगामध्ये जो नामधारक आहे, जो नाम घेणार आहे, त्याच्यावरती कली नावाचा सर्प फक्त असा दंश करण्याचा प्रयत्न करेल. मात्र तो नामधारक असल्यामुळं कली नावाचा सर्प दंश करू शकत नाही. ही आजपर्यंत आख्यायिका आहे. आणि म्हणून नाम घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. विठाला विठाला. फार विशेष अनन्य साधारण महत्त्व आहे. व्यवहारामध्ये जोपर्यंत एखाद्या बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर त्या बाळाला जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत त्या मुलाची नीट ओळख होऊ शकत नाही. माऊलींची भाषा आहे, उपजलिया बालकाशी नाम नाही तयापासी, ठेविलेनी नावेशी हो देत उठी. बाळाचा जन्म झाला मग त्या मुलाला आपण नाव ठेवतो, ए चिंट्या, ए पिंट्या, नाही का? असंच नाव ठेवतो ना आवडीचं आपण, की कार्ट्या ठेवतो. देवाचं नाव ठेवतो आपण, नाही का? हनुमंत, कृष्णा, राम, नाना प्रकारचे नावं ठेवतो आपण, आपल्याला आवडेल ते प्रमाणे, नाही का? बाबा, एक शोकांतिका अशी आहे की एखाद्या बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर 5वीच्या रात्रीला 6वी नावाची माता ती त्याचं आयुष्य लिहिते. मात्र जन्म झाल्याच्या नंतर आपण एवढे हुशार, दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाकडे जातो आणि त्याचं भविष्य सांगा, नामकरण आम्हाला नाव ठेवायचं आहे. अरे 6वीने अजून काही सांगितलंच नाही तर भविष्य काय पाहणार आहात तुम्ही? ते कोरच आहे अजून 5 दिवसापर्यंत. त्या रात्रीला अंधार रात्रीमध्ये हातामध्ये पेन, डाव्या हातामध्ये वही घेऊन ती लिहायला येते. बरं, हे तुमच्या बाळाचं भविष्य आहे. आणि म्हणून भागवत सांगतं माणसाला 4 अवस्थेमध्ये मरण आहे. एक म्हातारपण, दुसरं तारुण्यपण, तिसरं बालपण आणि चौथं मातेचं उदर. कधी कधी हा जीव जग सुद्धा पाहू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात नावाला फार विशेष अनन्य साधारण महत्व आहे. महिला मंडळ, तुमच्या आमच्या नामामध्ये काय सार्थकता आहे? आमच्याकडे गुरुवरी यायचे, बरं, संतोष बाबा, ते म्हणायचे नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. काय सार्थकता आहे? आता एखाद्याचं नाव असेल तर मला माफ करा, पण ते विनोदाने सांगायचे. काय सार्थकता आहे नामामध्ये? नावासारखं माणसाचं जीवन पाहिजे. नाव असायचं पांडुरंग आणि तिकडनं
डुलक्या खाद्याचा त्याला अर्थ आहे काय? आपण आपल्या नावाला किंमत दिली पाहिजे. आपल्या आईवडिलांनी त्या नावाला ते नाव फार अपेक्षेने ठेवलेलं असतं. अरे माझा मुलगा असा होईल, माझी मुलगी अशी होईल. पण मात्र आपलं वळण वेगळंच असतंय. परमात्म्याच्या नामामध्ये सार्थकता आहे. तुमच्या आमच्या नामामध्ये काय सार्थकता आहे? विठ्ठला विठ्ठला माकड झाडावरनं पडत नाही, ते खाली उतरतं. माकड झाडावरनं खाली पडत नाही, ते उतरतं. तसं पाण्यातल्या मासोळीला सर्दी होत नाही. आणि झाली तर तुम्हाला कशी कळणार आहे ती? तुम्ही पाहायला जाणार आहेत का? अरे सर्दी झाली तर दवाखाना कुठे करू? त्र्यंबकला चौधरी डॉक्टरांकडे, नाही का? तसंच जगामध्ये नामधारकाला फार विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याच्या जीवनामध्ये नामाचा विचार आला, ज्याच्या अंतःकरणामध्ये नामाविषयी श्रद्धा भक्तिभाव तळमळ आहे, त्याला कली नावाचं सर्प काही करू शकत नाही. फक्त फणा काढेल, दंश करण्याचा प्रयत्न करेल. काय सार्थकता आहे तुमच्या आमच्या नामामध्ये, नाही का? फ्रेश करूया आपण, वेळ संपत चालला आहे आपला. एका कुटुंबामध्ये 4 मुली होत्या. तिकडेच नेऊ सगळं. 4 मुली होत्या. आणि मग त्या 4 मुलींचे नाव होते. एकीचं होतं फाटेली, दुसरी मुलीचं नाव होतं तुटेली, एकीचं होतं मरेली आणि चौथीचं होतं सडेली. त्या मुलींना पाहण्याकरता एक वर आला. मुलीचे वडील सांगतात एकीचं तरी ठरवू दे, नाही का? प्रत्येक वडिलांना इच्छा असते, अपेक्षा असते, एकीचं ठरलं पाहिजे. आणि मग एक पाहुणा आला. पाहुणा आल्याच्या नंतर आता ते वडील खुश झाले, रांगोळी काढली मस्तपैकी. हा पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, आनंद वाटला. आणि मग पहिल्या मुलीला हाक मारली. पहिल्या मुलीला आता पाहुणा इकडे तिकडे पाहतो, काय मंडप आहे, काय साऊंड सिस्टम आहे, चाललंय त्याचं सगळं. वडिलांनी पहिल्या मुलीला हाक मारली, अगं फाटेली 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 चटई की आहो. पाहुणा सांगतो फाटलेली चटई नको मामाजी, त्यापेक्षा मी उभा बरा आहे. असं इलेक्शन येणारच आहे आता. मग खुर्चीवर बसताय का? चालेल म्हणे. मग दुसऱ्या मुलीला हाक मारली, तुटेली तुटेली खुर्ची लेके आओ. ओ मामाजी तुटलेली खुर्ची कुठे बसायला देता? नको 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 नको, बरं आहे बरं आहे बरं आहे, उभा राहतो मी, बरं आहे. बरं मग काय घेणार तुम्ही? चहा घेणार? हो चहा चालेल ना. कमी साखरेचा, पाहुणचाराचा प्रतीक चहा आहे, चहा चालेल. तिसऱ्या मुलीला हाक मारली, सडेली सडेली चाय लेके आओ. पाहुणा सांगतो मामाजी सडलेली चाय नको रे, नको नको नको, त्यापेक्षा त्र्यंबकला जाऊन 20 रुपये खर्च करून चहा पिऊन. पाहुणे असं करा ना, आता तुम्ही दूध घ्याच. बरं थोडं चालेल थोडं. आणि मग चौथ्या मुलीला हाक मारली, मरेली 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 गाय का दूध लेके आओ. ओ मामाजी मेलेलं गायचं दूध कोणी काढतं का? जसा तो पाहुणा धुमोडी गावातून पळाला, परत तो आलाच नाही. विठाला विठाला तात्पर्य फाटेली तुटेली मरेली सडेली, काय सार्थकता आहे नामामध्ये? काय सार्थकता आहे? अहो देवाच्या नामामध्ये सार्थकता आहे, नाही का? हनुमंतरायांनी झेप घेतली कोणामुळं? श्रीराम या नामामुळं. कोणामुळं? करवणे उडान केले लंकेचे शोधन, जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. रामरायाने एकदा हनुमंतरायाने प्रश्न केला, एकदा प्रश्न केला, बरं हनुमंता तुझ्या आणि माझ्यात काय फरक रे? हनुमंतराय तटस्थ झाले, नम्र झाले, वाकले, देवा हे देवा, देहानं विचार केला तर मी तुझा दास आहे, जीवानं विचार केला तर मी तुझा अंश आहे, पण तात्विक दृष्ट्या विचार केला तर तुझ्या आणि माझ्यात काही फरक नाही. तू आणि मी सारखाच आहे. का? माझं मन, माझं अंतःकरण केवळ फक्त तुझ्यात आहे आणि माझ्यामध्ये तोच आहे, नाही का? सीता, सीता ओळखताना तुम्ही? सीता ओळखलीच पाहिजे सीतेला. रामायण झाल्याच्या नंतर सीतामाईनं विचार केला, सीतामाईनं विचार केला, बरं सगळ्यांना बक्षीस देऊ, सगळ्यांना बक्षीस देऊ, बक्षीस देऊ. पण त्या वानर सेनेने सीतेला पाहिलंच नव्हतं. कशी सीता असेल? अशी सीता असेल, तशी असेल. जसा एखादा मुलगा नवरी पाहायला जातो तर त्याच्या मनातला भाव सांगतो, अशी नवरी असेल, अशी असावी, तशी असेल का, अशी असेल का? अरे जाय तर खरी तू, आधी जाय ना तू, गेलं पाहिजे.
जसं त्या वानराने सीतामयाला पाहिलं सगळे नाराज झाले. मग आम्हाला वाटलं फार सुंदर आहे. एकाने विचारलं झालं काय? अहो सगळं बरोबर आहे पण तिला शेपूटत नाही. आता वानरांची जात ही नराची जात, नर वेगळे वानर वेगळे, आपण नर आहोत आणि ते वानर आहेत. म्हणून रामाच्या बरोबर होते, वानर होते नाही का. त्या सीतामयानं शेवटी बक्षीस म्हणून हनुमंतरायांना एक मोत्याचा हार दिला. हनुमंतराने तो हार घेतला, एका झाडावरती गेले आणि त्या मण्यामध्ये दातानं फोडून राम शोधायला लागले. मैया पाहते, अरे इतका महागाईचा हार, किमतीचा हार हनुमंतरायांना दिला मी आणि मग यांना काहीच किंमत नाही. मैया विचारते, हनुमंत काय करतोस? मैया काही नाही, तुम्ही दिलेल्या हाराच्या मनामध्ये राम शोधतो. अरे असं कसं, याच्यामध्ये कसा राम मिळेल? म्हणे ज्याच्यामध्ये राम नाही तो मनीच काय कामाचा. म्हटलं जातं, जिस गाव में राम नाम नहीं वो गाव स्मशान है. म्हणून गावात सप्ताह आहे, म्हणून गावात उत्सव आहे. मैया सांगते, तुझ्या तरी आहे का राम? त्यावेळी हनुमंतरायांनी 10 बोटं आपल्या छातीला लावली, छाती चीर चीर फाडली. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. मेरे सीने देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी जय हो. बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. वा. मैया सांगते, हनुमंता अरे तुझ्या तरी राम आहे का? हनुमंतराय सांगतात, का नाही आहे, म्हणून मण्यामध्ये राम शोधतोय. त्यावेळी हनुमंतरायांनी छाती चिरली आणि मग त्या काळचा प्रसंग आहे. पवन तनय संकट हरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय सूर भूप. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. त्यावेळी सांगितलं, मैया पहा. आणि मग सीतामातेला लक्षात आलं का हनुमंतराय साधे सुद्धा भक्त नाहीत. का हा प्रकोप कसला आहे, प्रताप कसला आहे? परमात्म्याचा नामाचा प्रताप आहे. विठाला विठाला. विठ्ठला 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 आणि ते नाम माऊली ज्ञानोबराय आमच्या मुखामध्ये आल्याच्या नंतर मी जगामध्ये पूर्ण काम झालो. आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. माऊली आम्हाला मान्य आहे, नामामुळे जगामध्ये पूर्ण काम झाले. पण नाम कुठलं? दुसरं चरण. रामकृष्ण गोविंद कपाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा. गोपाळा
राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माझ्या माऊली जीवीचा जिव्हाळा. एकदा सर्वांनी हातवरती करा. वा 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 वा. तुम्ही नका हातवरती करू. हा त्याचवर विठोबा रखुमाई टाळी वाजवा. हा हा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा. हा हा. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा. हा हा. जय जय विठोबा. ज्ञानोबा राय नामचिंतनाचा सोहळा सांगत असताना वर्णन करत असताना उल्लेख केला. बरं, रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊले जीवीचा जिवाळा देवा. नामाचा महिमा आम्हाला कळतो रे, संतांना कळतो, जीवाला कळतो, मात्र तुला कळत नाही. आणि त्यामुळं तुझ्या नामामध्ये काय ताकद आहे. दगड तरले ते रामाने नाही, राम नामाने तरले. आणि म्हणून ज्ञानोबा राय या नामाची महती देवाला सांगतात का त्याला तो कळत नाही. तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. आणि त्याकरता ज्ञानोबा राय याचा प्रस्ताव अभंगच्या शेवटच्या चरणमध्ये वर्णन करतात. तुझे येन नामे सकळ संदेह पेटला. तुझे येन नामे सकळ संदेह पेटला. तुझे येन नामे सकळ संदेह विठ्ठला. सकळ संदेह विठ्ठला. हा हा. नामे सकळ संदेह विठ्ठला. बाप रखुमा देवे वरोसे 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 विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोविंद जय हो. बाप रखुमा देवे वरो श्री विठ्ठला. बाप रखुमा देवी वरो श्री विठ्ठला. बाप रखुमा देवी वरो श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोविंद हा हा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज